नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 23 जुलै 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जी आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। आज या ठिकाणी केवळ एकच न्यूज ही लोकसत्ता पेज क्रमांक 4 वरती आपल्यासाठी महत्त्वाची आहे। न्यूज अशी आहे, ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी आता दस्त हाताळणी शुल्क, अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी जी न्यूज आहे या न्यूजमध्ये महत्त्वपूर्ण जो आपणासाठी पॉईंट आहे तो म्हणजे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग आणि त्यासंबंधी असणारे जे काही शुल्क आहे ते शुल्क या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। जो नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग आहे त्याचे जे नेमके कार्य आहे ते कार्य म्हणजे जे काही शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन पद्धतीने घराचे किंवा जे काही शॉप्स असतील यांचे भाडे करार होतात, त्याचबरोबर जे काही रहिवासी इमारती आहेत त्या रहिवासी इमारतींची प्रथम वेळी विक्री होते आणि जे काही करार आहे किंवा जो काही व्यवहार आहे त्याचे जे काही हस्तांतरण होते यासाठी आकारला जाणारा जो काही शुल्क आहे तो शुल्क या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या अंतर्गत येतो। या ठिकाणी जो काही शुल्क आहे तो महसूल म्हणून या ठिकाणी राज्य सरकारला भेटत असतो। मग या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसे की तुम्हाला माहितीच असेल की सध्या आपल्याकडे GST ही जी कर प्रणाली आहे या कर प्रणालीच्या अंतर्गत महसूल गोळा केला जातो। याच्या अगोदर पूर्वी व्हॅट हा कर होता, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ज्याला आपण म्हणायचो। व्हॅटच्या जागेवर GST आलं आणि जे GST आहे GSTचेही 3 प्रकार आहेत, ज्यामध्ये एक आहे सेंट्रल GST, दुसरा आहे स्टेट GST आणि शेवटी एक तिसऱ्या क्रमांकाचा GST आहे ज्याला आपण इंटिग्रेटेड GST असे म्हणतो। सेंट्रल GST म्हणजे केंद्र सरकारचा जो काही GST आहे तो केंद्र सरकारकडून लावला जातो। त्यानंतर आहे स्टेट GST जो की राज्य सरकारकडून लावला जातो आणि जे काही उत्पादन असेल त्या उत्पादनावर जेव्हा राज्य प्लस केंद्र सरकारचा दोन्हीचा टॅक्स लागतो त्याला आपण इंटिग्रेटेड GST असे म्हणतो। मग या ठिकाणी जो काही GST कर आहे GST करानंतर सर्वाधिक जो काही महसूल आहे तो राज्य सरकारला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क या विभागाकडून मिळतो। हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे। आपणा सर्वांना माहिती आहे की राज्य सरकारला जो काही महसूल किंवा कर मिळतो तो सर्वाधिक GSTच्या मार्फत मिळतो, परंतु नंबर 2च्या जे पोझिशनवर आहे जो कर राज्य सरकारला GST नंतर सर्वाधिक मिळतो तो म्हणजे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून मिळणारा कर आहे। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढे न्यूज न घेता आपण एका मॅपच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जी काही इंडियाची जिओग्राफी आहे ती या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी जी काही आपली कन्सेप्ट आहे ती आपण जिओग्राफी थ्रू द मॅपच्या माध्यमातून या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। त्या ठिकाणी पहा, जो आपला भारत देश आहे, आपल्या भारत देशाच्या शेजारील जे काही देश आहे त्या देशाविषयी या ठिकाणी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। यावर आयोगाने मागच्या काही वर्षांमध्ये क्वेश्चन विचारला आहे आणि येणाऱ्या काळामध्येही आयोग यावर क्वेश्चन विचारू शकतो। तर सर्वप्रथम जी आपल्या भारताची पोझिशन आहे ती आशिया खंडामध्ये आहे, याविषयी आपल्याला सर्वांना माहितीच असेल। जेव्हा आपण पश्चिमेकडून सुरुवात करतो तर आपण सर्वप्रथम पाकिस्तानची बॉर्डर भारताच्या पश्चिम सीमेला लागलेली तुम्ही पाहू शकता। त्यानंतर अफगाणिस्तानची बॉर्डर नॉर्थच्या एरियामध्ये सर्वाधिक कमी आहे आणि त्यानंतरचा जो क्रम आहे जर आपण क्लॉकवाईज गेलं तर त्या ठिकाणी चीन या देशाची या ठिकाणी तुम्ही बॉर्डर पाहू शकताय। चीन नंतर नेपाळ या देशाची बॉर्डर भारतामध्ये हिमालयाच्या एरियामध्ये तुम्ही पाहू शकताय। चीन, नेपाळ आणि त्यानंतर भूतान या देशाची सीमा तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। या ठिकाणी भारताच्या पूर्वेला म्यानमार की ज्याला की आपण ब्रह्मदेश म्हणतो त्या ब्रह्मदेशाची सीमा आहे आणि या ठिकाणी
जो देश तिन्ही बाजूंनी वेढला गेलेला आहे भारताच्या सीमेने त्याचं नाव आहे बांगलादेश। मग अशा प्रकारे एकूण 7 देशाची सीमा भारताच्या सीमेला लागून आहे आणि भारताची जी काही भूसीमा आहे त्या सीमेची एकूण लांबी 15,200 किमी आहे। हा फॅक्ट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। हा दुसरा फॅक्ट जो की भारताच्या भूसीमेला 7 राष्ट्रांची भूसीमा लागून आहे, हा दुसरा फॅक्ट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि या ठिकाणी तुम्ही श्रीलंका हा देश पाहू शकताय। तर अशा प्रकारे या देशांच्या जे काही भूसीमा आहेत त्या भारताला लागून आहेत। या ठिकाणी श्रीलंका या देशाची भूसीमा भारताला लागून नाहीये। आपण केवळ ज्या देशांच्या भूसीमा म्हणजे ज्या देशाची जमीन भारताच्या जमिनीला लागून आहे त्या देशांची या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी आयोगाकडून असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे, तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल बांगलादेश। आणि भारताची सर्वात कमी भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे तर अफगाणिस्तान। हे जे 2 पॉइंट आहेत ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। त्याचबरोबर आयोग असाही क्वेश्चन विचारू शकते भारतासोबत भूसीमा असणाऱ्या देशांची सर्वाधिक भूसीमा ते कमी भूसीमा अशा प्रकारचा क्रम लावा। मग या ठिकाणी आपण एक ट्रिक बनवली आहे, ती ट्रिक या ठिकाणी उपयोगी ठरू शकते। ट्रिक अशी आहे बचपन। केवळ आपल्याला बचपन हा जो शब्द आहे तोच या ठिकाणी ध्यानात ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे। या ठिकाणी बी म्हणजे बांगलादेश ज्याची सीमा भारताला सर्वाधिक आहे। त्यानंतर च ज्याला आपण चायना म्हणूया म्हणजे चायना या देशाची नंबर 2 ची सीमा भारताला लागून आहे। त्यानंतर पा म्हणजे पाकिस्तान या देशाची 3ऱ्या क्रमांकाची सर्वाधिक भूसीमा भारताला लागून आहे। आणि नंबर 4 वरती नेपाळ या देशाचा क्रम येतो। म्हणजे अशा प्रकारे भारताला भूसीमा जी काही इतर देशांची लागून आहे त्यांना जर आपण उतरता क्रम लावला तर या ठिकाणी सर्वाधिक भूसीमा बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ या देशांची लागलेली आपणास दिसते। तर अशा प्रकारे जिओग्राफी जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अगोदर आपणाला जिओग्राफी जे काही मॅप्स आहेत ते मॅप या ठिकाणी समजून घ्यावे लागतात आणि त्यानंतरच आपण जिओग्राफीला समजून घेऊ शकतो। तर या ठिकाणी अरेबियन सी आहे, या ठिकाणी बे ऑफ बेंगाल आहे आणि या एरियामध्ये आपले अंदमान निकोबार हे जे सागरी बेटे आहेत ती बेटे तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी लक्षद्वीप बेटांचा समूह आहे। या ठिकाणी मालदीव हे राष्ट्र आहे। श्रीलंका या देशाची आपण या ठिकाणी चर्चा ऑलरेडी केलेलीच आहे। तर अशा प्रकारे जो भारत देश आहे आणि भारताच्या शेजारील जे काही देश आहेत त्यांची या ठिकाणी आपण चर्चा केली। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 23 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन होतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी भारत आणि भारताचे जे काही शेजारील राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांची या ठिकाणी आपण थोडक्यात चर्चा केली आणि त्यांना समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे। व्हिडिओ संबंधी तुमच्या कमेंट आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअरही करायचं आहे आणि न विसरता आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।